बघा, जे आपण सी-टेटसाठी तयारी करतो, सी-टी-टीमध्ये तुम्हाला जिओग्राफी कमी जास्त 15 ते 20 मार्काला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे जिओग्राफीचे पण जे प्रश्न असतात, जे ठराविक आता तुम्हाला जिओग्राफीमध्ये काय असं ठराविक मुद्द्यांच्या आधारित प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यामध्ये अभिकथन आणि कारक याच्यावर पण प्रश्न. आता आपण पहिलं चॅप्टर बघत आहोत. काय त्या चॅप्टरचं नाव आहे सौरमंडल में पृथ्वी, म्हणजे सौरमंडल में पृथ्वी हे चॅप्टरचं नाव आहे आणि याच प्रकारे आपण जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आज आपण बघणार आहोत. आता महत्त्वपूर्ण बिंदू दिलेले आहेत. हे आपण प्रत्येक तुम्हाला समजून जेवढं घेणार तेवढं काय असेल तुमच्यासाठी फायदेशीर असेल. महत्त्वपूर्ण बिंदू. आता काय म्हटले, सूर्य चंद्रमा और रात के आकाश में चमकने वाले सभी वस्तुओं को आकाशीय पिंड कहा जाता है. म्हणजे तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, सूर्य चंद्रमा और रात को आकाश में चमकने वाले वस्तुओं को क्या कहा जाता है. क्या कहा जाता है, तो उसे आकाशपिंड कहा जाता है. त्याच्यानंतर म्हटले बघा, कुछ आकाशपिंड बहुत बड़े होते. मग तुम्हाला विचारलं पण जाईल ना, अभिकथन आणि कारकमध्ये पण विचारलं जाऊ शकतो. कुछ आकाशपिंड बहुत बड़े होते, वो गर्म होते, वो गैसों से बने होते, उनके पास अपनी गर्मी और रोशनी होते जिसे वो बड़ी मात्रा में उत्सर्जित करते. म्हणजे काय होतं, ज्या प्रकारे सूर्य काय करतो, आपली जी प्रकाश आहे, आपला जो प्रकाश आहे काय उत्सर्जित करते. इन पिंडों को तारा कहा जाता है. म्हणजे आता तुम्हाला तारा कोणाला म्हटलं जातं का, जे काय करतात, आपली जी गरमी असतात, गरमी ती उत्सर्जित करतात, म्हणजे दुसऱ्यांना ती गरमी देतात, यांना काय म्हटलं जातं, तारा म्हटलं जातं. सूर्य काय आहे, एक तारा म्हटलं, सूर्याला पण एक तारा म्हटलं जातं. त्याच्यानंतर म्हटलंय बघा, तीसरा पॉइंट है, रात के आकाश को देखते समय आप तारों के विभिन्न समूह द्वारा बनाए गए विभिन्न पॅटर्न को देखते. पॅटर्न म्हणजे काय बघा, नक्षत्र असतात. नक्षत्र बघा, एका लाईनमध्ये अशा काही चांदण्या असतील किंवा एक वर्तुळाकार चांदण्या असतील, यांना नक्षत्र म्हणतात. इन्हें नक्षत्र कहा जाता है. उर्सा मेजर या, बघा हे लक्षात ठेवायचं, उर्सा मेजर या बिग बियर एक ऐसा ही नक्षत्र है. एक ऐसा ही नक्षत्र है, सबसे आसानी से पहचान जाने वाला नक्षत्र आहे. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, सबसे आसानी म्हणजे सगळ्यात सोपं जे नक्षत्र ओळखू शकतं, तर त्याचं नाव काय आहे, उर्सा मेजर या बिग बियर, याला ते नाव दिलं जातं. बरोबर आहे का नाही. म्हणजे हेच तुम्हाला अशाच प्रकारे पॉईंट येतात. ये 7 तारों का एक समूह आहे. आता 7 तारों का समूह, तुम्हाला प्रश्न बघा याच्यातून 2-3 प्रश्न. 7 तारा का समूह जो उर्सा मेजर तारामंडल का एक हिस्सा है. काय तारामंडल का हिस्सा आहे. मग तुम्हाला विचारलं जाईल, ये कितने तारों का समूह है, कितने तारों का समूह है. जर तुम्ही वाचलं नसेल तर काय 5 उत्तर देणार का 2 उत्तर देणार, तर कितीचा समूह आहे हा, 7 ताऱ्यांचा समूह आहे. त्याच्यानंतर बघा, जेवढे पॉइंट तुम्ही लक्षात घेणार, प्राचीन काल में लोग तारों की मदद से रात के समय दिशा निर्धारित करते थे. बघा, म्हणजे प्राचीन काळामध्ये काय होतं, आता आपल्याकडे काय आहेत, ज्या प्रकारे आज आपण घड्याळ वापरतो, घड्याळ ज्याने आपल्याला टाईम टेबल दिशा वगैरे हे सगळं कळतं. घड्याळमध्ये त्याच्यानंतर नकाशे वापरतो. पण त्यावेळा प्राचीन काळी काय असेल, प्राचीन काळा लोकांना जर त्यांच्या दिशा ठरवायच्या असेल, किंवा आपण बघा पहाटेचे 4 वाजले, आता पूर्वी शेंड्या तारा वगैरे आपल्याकडे म्हटलं जायचं, ग्रामीण बोलीमध्ये त्याला शेंडीचा तारा म्हटलं जातं. 4 वाजेला किंवा पहाटे निघायचा, म्हणजे याच्याने तुम्ही टाईम वगैरे पण त्यावेळा लोक मॅनेज करत होते, की त्यावेळा घड्याळ नव्हते. पण त्यावेळा मग वापर कशा करत होते, प्राचीन काल में लोग तारों की मदद से रात के समय दिशा निर्धारित करते थे. उत्तर सितारा उत्तर दिशा को इंगित करता. म्हणजे ज्या प्रकारे एखादी उत्तराला चांदणी असते, म्हणजे उत्तर दिशेला एखादी चांदणी असेल तर त्यावरून ते ओळखून घ्यायची काही दिशा कोणती आहे. इसे ध्रुव तारा भी कहा जाते. म्हणजे ध्रुव तारा म्हणतात, ती काय असते, उत्तर दिशेला असते. म्हणून यावेळा पूर्वीचे लोक काय होते, यांना उत्तर दिशा, आता आपण नकाशाच्या सहाय्याने अभ्यासतो उत्तर दिशा, पण पूर्वीच्या काळी काय होतं का, उत्तर दिशा जर अभ्यासायची असेल तर त्यावेळा ध्रुव तारा काय होता, उपयोगाचा होता. मग तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, प्राचीन काल में ध्रुव तारा क्या मदत करतात. म्हणजे काय मदत होती, तर उत्तर दिशा दाखवण्यासाठी त्याची मदत होत होती. आता त्याच्यानंतर काय म्हटलंय, हमेशा आकाश में एक ही स्थिति में रहता है. बघा, हमेशा आकाश में एक ही स्थिति में रहता है. हम सप्तर्षि को मदद से ध्रुव तारे की स्थिती का पता लग सकते. सप्तर्षी म्हणजे बघा, ध्रुव तारा, हा ध्रुव तारा म्हणजे काय असतो,
उत्तर म्हणजे जी आपली उत्तर दिशा आहे हेच सांगतो. बघा इथून काय आहे, उत्तर दिशा बघायची. आता ही मुलीने काय केलं, ही पश्चिमवर उभी आहे, तर ध्रुव तारा ज्या ठिकाणी असेल ती उत्तर दिशा आहे. म्हणजे या प्रकारे पण पूर्वीच्या काळी काय असेल, म्हणजे ही जर उत्तर असेल, आपण मग त्याच्यानंतर पूर्व कोणते, या प्रकारे दिशा ज्ञान होत होतं, म्हणून ध्रुव ताऱ्याचा उपयोग होत होता. म्हणजे काय म्हटलं, एक ही स्थिती में रहता है, हां, हमेशा आकाश में एक ही स्थिती में रहता है. कोण, आता तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो का ध्रुव तारा काय असतो, आकाश में एक ही स्थिती में रहता है, म्हणजे तो कुठे असेल, सतत उत्तर या दिशेला असेल. कुठे असेल, उत्तरेकडे असेल. बरोबर आहे का नाही, उत्तरेकडे हा तारा असेल, म्हणून काय असेल, एक ही स्थिती में रहता है. त्याच्यानंतर काय म्हटलंय बघा, आप देखेंगे कि यदि सूचक तारा को जोड़ते हुए काल्पनिक रेखा खींची जाए और कुछ आगे बढ़ाया जाए तो वो ध्रुव तारे की ओर इशारा करते. म्हणजे ज्या वेळा आपण काल्पनिक रेषा म्हणजे ज्या प्रकारे ती मुलगी उभी होती आणि तिने काय केली, तर काल्पनिक रेषा मारली, तर काय असे ध्रुव तारकेवर इशारा देते. म्हणजे ज्या वेळा आपण एखादा दिशा मानतो, जेव्हा काय उत्तरेकडे आपण जर बघायचं झालं, तर आपण काय करतो, त्याला एक दिशा मानून घेतो. कोणाला, ध्रुव तारेला, म्हणजे काल्पनिक रेषा पण मानून घेतो. कुछ खगोलीय पिंड अपनी उष्मा और प्रकाश नहीं होता. बघा आता तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाईल, कुछ खगोलीय पिंडों में अपनी उष्मा और प्रकाश नहीं होता. बरोबर आहे का नाही, कारण प्रत्येक ताऱ्यांकडे काय स्वतःचा प्रकाश नसतो. बरोबर आहे का नाही. हां, खगोलीय पिंड, जे खगोलीय पिंड असं स्वतःचं नसतं. मग तुम्हाला असं पण विचारलं, कुछ के पास प्रकाश नाही होता, तर तुम्ही जर वाचलं असेल तर म्हणणार का बरोबर आहे, आणि नाही वाचलं असेल तर तुम्ही म्हणाल नाही, चुकीचं दिलेले. वे तारों के प्रकाश से प्रकाशित होते, ऐसे पिंडों को ग्रह कहा जाता है. म्हणजे जे ग्रह असतात बघा, ज्या ग्रह असतात, तारे काय करतात, स्वतः चमकतात, हे तुम्हाला माहिती आहे. पण ग्रह काय करतात, ग्रह हे स्वतः प्रकाशित नसतात, त्यांना दुसऱ्यापासून प्रकाश मिळतो, त्यांना ग्रह म्हणतात. ग्रह हा शब्द काय, ग्रीक शब्द आहे. आता तुम्हाला ग्रह हा शब्द काय, ग्रीक आहे, प्लेंटाइन से आया है, जिसका अर्थ है भटकने वाले, भटकने आले. आता ग्रह म्हणजे काय, भटकने वाले. ग्रह भटकने वाले म्हणजे काय, ग्रह काय करतात, आपल्या काय करतात, चक्कर मारतात ना, त्याला भटकने वाले असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर जिस पृथ्वी पर हम रहते वो एक ग्रह आहे. बघा, म्हणजे ज्या पृथ्वीवर आपण राहतो तो काय, एक ग्रह आहे. इसे अपनी सारी उष्मा और प्रकाश सूर्य से मिळत आहे. मग आता तुम्हाला आता चांगलं पॉईंट लक्षात आला असेल का ग्रह कोणाला म्हणतात, का ज्याला दुसऱ्यापासून प्रकाश मिळतो त्याला काय म्हणतो आपण, ग्रह म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ पृथ्वीला स्वतःचा प्रकाश आहे का, तर अजिबात नाही. त्याला संपूर्ण प्रकाश कोणापासून मिळतो, सूर्यापासून मिळतो, म्हणून याला काय म्हटलं जातं, ग्रह म्हटलं जातं. जो हमारे सबसे नज़दीक तारा है, अगर हम पृथ्वी को बहुत दूर से देखें जैसे की चंद्रमा, तो हम चंद्रमा की तरह ही चमकता हुआ दिखेगा. म्हणजे बघा, आता आपण जर पृथ्वीला, इथे काय म्हटलंय बघा, पृथ्वीला जर आपण ज्या प्रकारे आपण चंद्राला लांबून बघतो, तर चंद्र काय वाटतो आपल्याला, प्रकाशित वाटतो. म्हणजे का असं वाटतं का चंद्राचा प्रकाश पडतोय. पण इथे काय म्हटलंय का, ज्या वेळा जर तुम्ही या पृथ्वीला जर लांबून बघणार, ज्या प्रकारे म्हणजे समजा चंद्रावरून जर आपण पृथ्वीला बघितलं, तर सूर्य पण काय, म्हणजे आपली पृथ्वी पण काय करेल, एक चमकायला लागेल किंवा प्रकाश देईल. पण का देईल ती, सूर्यामुळे ती प्रकाश देईल. काय देईल, म्हणजे आपली पृथ्वी का चमकणारी दिसेल. मग तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं, का चमकणार दिसेल, तर सूर्यामुळे. मुख्य कारण काय, सूर्य. आसमान से हम जब चंद्रमा को देखते वो एक उपग्रह है. आता चंद्रमा उपग्रह हे पण लक्षात ठेवलंच पाहिजे. ये हमारी पृथ्वी का साथी है. पृथ्वी का साथी म्हणजे कोण, चंद्र. और इसके चारों ओर चक्कर लगता है, चारों ओर चक्कर लगाता है. हमारी पृथ्वी तरह 7 अन्य ग्रह है जो सूर्य से उष्मा और प्रकाश प्राप्त करते. म्हणजे आपल्या पृथ्वीसारखे असे 7 ग्रह आहेत, ते सूर्यापासून प्रकाश आणि म्हणजे उष्णता कोणाकडून मिळवतात, सूर्याकडून मिळवतात. उनमें से कुछ के पास अपनी चंद्रमा भी है. म्हणजे काय, जे ग्रह आहेत त्या कोणाकडून प्रकाश मिळतो, तर सूर्याकडून मिळतो. आणि सूर्याकडून प्रकाश मिळत असतो, तर त्यांना काय करतो, स्वतःचे उपग्रह पण आहेत. म्हणजे उसमें कुछ पास चंद्रमा भी. चंद्रमा म्हणजे ज्या प्रकारे आपल्या पृथ्वीला उपग्रह आहेत, त्याच प्रकारे जे बाकीचे ग्रह आहेत त्यांना पण काय आहेत, उपग्रह आहेत.
हा पॉईंट फक्त तुम्हाला कसा वाटला यासाठीच मी हा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि नक्कीच मला सांगा, जर तुम्हाला वाटत असेल का यावर आपण क्लास घ्यावा, नाहीतर मग मी तुम्हाला डिजिटल बोर्डवरच घेईल. पण हे आपण काय सगळ्याच गोष्टी डिजिटल बोर्डवर स्पष्ट करणं शक्य नसतं. कारण काय होतं, नेटवर्क प्रॉब्लेम येतो. नेटवर्क प्रॉब्लेममुळे काय होतं, व्हिडिओ काय होतं, थोडा अंधुक होऊन जातो, अक्षर स्पष्ट दिसत नाही. जर हे तुम्हाला वाटत असेल, याद्वारे पण तुम्हाला समजत असेल, तर नक्कीच आपल्या प्रतिक्रिया नोंदवा.